राजगडमध्ये पर्यावरणपूरक होळी पेटवण्यात आली। राजगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पालापाचोळा, प्लास्टिक बाटल्या, कागद यांची होळी करण्यात आली। तर सोलापुरात रंगपंचमीचा उत्साह बघायला मिळतोय। अगदी सकाळपासूनच चिमुकल्यांनी विविध रंगांची मुक्त उधळण करत रंगपंचमीचा उत्सव साजरा केला। रायगडमध्ये पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली। मारवाडी समाज बांधवांनी राजस्थानी पद्धतीने रंगपंचमी उत्सव साजरा केला। राजस्थानी पारंपरिक वेशभूषा, डोक्यात राजस्थानी पगडी, डोक्यावर राजस्थानी पगडी, पायात घुंगरू आणि हातात छत्री घेऊन ढोल ताशाच्या गजरात थाळीच्या ठेक्यावर नाचत राजस्थानी बांधवांनी रंगपंचमी साजरी केली। राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह बघायला मिळतोय। शिर्डीत सुद्धा रंगपंचमी बघायला मिळाली। साईबाबांची मूर्ती विविध रंगात न्हाऊन निघाली होती। साई समाधी आणि साई मूर्तीवर घातलेल्या सफेद शालीवर आकर्षक रंगांची उधळण करण्यात आली। कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठीची माळ साई मूर्तीला घालण्यात आली। तर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा 1 महिना रंगपंचमीचा उत्सव चालतो। आपल्या देवासोबत रंगांची उधळण भाविकांनी केली। रंगपंचमी सणाच्या निमित्ताने देवाला दररोज पांढरा पोशाख करून देवाच्या अंगावर केशर आणि गुलाब पाण्याची रंगांची उधळण केली जाते। तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात सुद्धा रंगपंचमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। आपल्या तुळजाभवानी सोबत आईसोबत ही रंगपंचमी सगळ्या भक्त महंतांनी आणि पुजाऱ्यांनी साजरी केली। महाअलंकार, महावस्त्र परिधान करून देवीला कोरडे आणि नैसर्गिक रंग लावून रंगांची उधळण करण्यात आली।